मजा मारून झाली आहे ना तुझी अक्षय. आता त्याची किंमत मोजायची वेळ आली. मला 10 लाख रुपये हवेत. काय कसं आणणार? हा माझा नाही तुझा प्रश्न. हा विचार ना मजा मारायच्या आधी करायला हवा होता. जर मला 10 लाख रुपये नाही मिळाले ना तर तुला अंदाज नाही मी काय करेन. लक्षात ठेव 10 लाख आणि तेही लवकरात लवकर. नमस्कार दादा. या अक्षयराव या बसा. हे घ्या पाहुलं, छोटस गिफ्ट घ्या घ्या. बाबा अहो घ्या घ्या घ्या. बुलेट आहे, साखरपुड्याचं गिफ्ट आहे. घ्या. हा उमेशराव एवढं सगळं कशाला? कशाला म्हणजे गावातल्या सगळ्यात श्रीमंत शेतकऱ्याचा मेवना होणार आहे अक्षयराव. आमच्या बहिणीशी लग्न होणार आहे, ते मन एवढं तरी द्यायलाच हवं नाही का? हो. पाहुणं एक ध्यानात ठेवायचं, आमच्या बहिणीच्या डोळ्यातून पाणी आलेलं आम्हाला चालत नाही. आमच्या बहिणीच्या डोळ्यातून चुकून बी पाणी आलं ना तरी ते तुला महागात पडल. हो. काय नाही तसं काय प्रॉब्लेम आहे. मग शेती कशी चालू आहे? कुठे रे? ठीक आहे रिकाम आहे. ह्याचं स्टेटमेंट घ्या. डोक्यावर वार केलाय म्हणजे डोक्यावर काहीतरी जड वस्तू फेकून मार. यानेच डोकं फोडलं असणार. एक काम करा, फॉरेन्सिकला पाठवून द्या. ओके सर. पाटील मॅडम आजूबाजूला काही सापडतं का बघा. छोट्यातली छोटी गोष्ट सुद्धा ताब्यात घ्या. माणिक मॅडम बॉडी नीट चेक करा. ओके सर. सर त्या माणसाला विचारलं, तो म्हणतो माझ्या तरी ओळखीची नाहीये ही, आजूबाजूच्या गावातली असू शकते. सर डोक्याच्या व्यतिरिक्त दुसरीकडे कुठेच जखम नाही. सर काय मिळालं का? नाही. ठीक आहे, एक काम करा, ही मुलगी कोण आहे, तिचं नाव काय आणि राहते कुठे, सगळी माहिती काढा. नाही कुठे बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवून द्या. ओके सर. नमस्कार, मी अभिजित खांडकेकर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो आजच्या भागात. आपण पाहत आहात क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. एकदा माणसाच्या मनाचा ताबा रागाने घेतला की माणूस आपली विचार करायची क्षमताच हरवून बसतो आणि पशु सुद्धा करणार नाही अशी कृत्य करू लागतो. आजची केस हे याचंच मूर्तिमंत उदाहरण आहे. एक अशी केस ज्यानं संवेदनशील माणसाला मुळापासून हादरवून टाकलं. वयाच्या अवघ्या 20-22व्या वर्षी इतक्या निर्घुणपणे ज्या सायलीचा खून झाला ती खरंच दोषी होती का? असल्यास काय दोष होता तिचा? ती कोणाला धमक्या देत होती का? बरं, हा अक्षय कोण होता? अक्षयचे आणि या सायलीचे काही संबंध होते का? आणि तसं असल्यास हे सगळं त्या अक्षयने तर नाही ना केलं? सर,
गावातल्या लोकांकडे चौकशी केल्यावर कळलं की त्या मुलीचं नाव सायली शिंदे आहे. तिच्याबरोबर तिचे आई वडील आणि मोठा भाऊ राहतो. शेतकरी कुटुंब आहे पण उच्च मध्यमवर्गीय. ठीक आहे नायकोडी, एक काम करा, सगळ्यांचेच कॉल रेकॉर्ड्स काढा. असं कसं झालं? सोन्यासारखी पोर माझी कधी कोणाच्या वाकड्यात मिसळले नाही हो. तिच्या नशिबी असे भोग देवा. ज्याने कोणी हे केलंय ना त्याला जिवंत सोडणार नाही मी. आयुष्यभर खडी फोडन, त्याला चित्ता नाही सोडणार. सर, सायली जिथे राहते तिथे आजूबाजूला चौकशी केली. सायलीच्या घरी तिचे वडील राजाराम शिंदे, आई लक्ष्मी शिंदे आणि मोठा भाऊ महेश शिंदे राहतात, ज्यांचं सायलीवर खूप प्रेम होतं. आम्ही त्यांचे देखील कॉल रेकॉर्ड्स चेक केले, पण खरी इंटरेस्टिंग गोष्ट सायलीच्या कॉल रेकॉर्ड्समध्ये. साहेब, काही कळलं का मायापुरीबद्दल? महेश कुठे? बोलवा त्याला. ए माया, काय करताय? अरे तुला सगळं माहिती होतं ना, मग बोलला का नाही? काय मारते म्हणजे पोराला? सायलीच्या फोनवर त्या दिवशी फक्त 2 कॉल्स आले होते, एक तुझा आणि एक अक्षय घोलपचा. कोण आहे अक्षय घोलप? सायली, तुला मी आवडत नाही का? अगं का वागतेस माझ्याशी असं? असं काय करतोस अक्षय? नको ना रस्त्यात सीन करूस. सायली, मला तुझं उत्तर हवंय. मी नाही का जगू शकत तुझ्याशिवाय? तुला कळत कसं नाही? तुझ्या चेहऱ्यावर स्पष्ट लिहिलंय की तो तुला आवडतो. हो ग, आवडतो तो मला. पण घरी जरा जरी शंका आली ना तर तुला माहितीये ना काय होईल? तुकडे करतील ते माझे. पण मग आयुष्यभर अशीच राहणार आहेस का? स्वतःही काही करत नाहीयेस आणि त्यालाही टांगून ठेवलेस. हे बघ सायली, तुला तो आवडतोय ना, मग जा त्याच्याकडं, त्याचा हात हातात घेऊन त्याच्या डोळ्यात डोळं घालून बोल की बाबा फक्त टाइमपासच करणार आहेस का लग्न पण करणार आहेस माझ्याशी? उद्या करूया लग्न? तू सांग फक्त. सायले, सायले, काय रे दादा? आई बाबा कुठे? आई अजून मंदिरातून आली नाहीये आणि बाबा काहीतरी आणाय गेले दुकानात. का रे? बरं झालं नाही येत. सायले, मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं. बोल की. अक्षयचं आणि तुझं काय लफड आहे? अक्षय, अरे काय रे दादा, तू दमून आला असेल ना, बस ना, मी पाणी आणते. सायले, थांब.
हे बघ सायली, मला सगळं खरं खरं कळलंय हं. आता जे काय आहे ते मला सांग. अरे खरंच दादा, असं खरंच काय नाहीये. हो हो. मग जरा दादाच्या डोळ्यात डोळे घाल आणि खरं सांग. आणि मन हे खरं नाही. हे बघ सायली, मला सगळं कळलंय. आता जे काय आहे ना ते मला तुझ्या तोंडून ऐकायचंय. खरं दादा, असं काही नाहीये. मला ना त्याचा सूड घ्यायचा होता. मला दुसरा मार्गच सुचला नाही, म्हणून मी त्याच्याकडे पैसे मागून धमकी दिली. खरं तर मला पैसे काही नको आहेत, पण ना मला तर तडफडताना बघायचं आहे. बरं, आता एक काम करायचं, त्याला फोन लावायचा आणि उद्या सकाळी 10 वाजता सोमेश्वर मंदिराच्या मागे जी अमराई आहे ना तिथं बोलावून घ्यायचं. लवकर. अक्षय, दादाचे किमान 2 ते 3 हजार पाहुणे तरी येतील, पण तुमचे फक्त 100. अगं बास की, किती पाहिजेत तुला? श्वेता, एकच मिनिट. हॅलो. अक्षय, आता ना मी काय म्हणते ना ते नीट ऐकायचं आणि तसंच करायचं. उद्या सकाळी 10 वाजता सोमेश्वर मंदिराच्या मागे जी अमराई आहे ना तिथं येऊन मला भेटायचं. आणि जर तू नाही आलास ना तर याद राख, मी पण बघते त्या श्वेताशी तुझं लग्न कसं होतं ते. समजलं का? अगं येतो ना. दादा, त्या झाडाखाली आम्ही भेटायचो. ठीक आहे, आता तो इथंच थांब, आम्ही जरा जाऊन येतो. दादा, नक्की काय करणार आहेस तू? हे बघ सायली, आता त्या अक्षयला जरा नीट समजावायचं. काय बऱ्या बोलानं ऐकला तर ठीक, आता तुमच्या दोघांचं लग्न लावून देऊ आणि त्याचे फोटो त्या उमेशला पाठवू. आता जरा आम्ही जातो आणि सामानाची खरेदी करून आणतो. तू इथंच थांब. सायली बोल. हॅलो दादा, तो अजून आलाच नाहीये. मी निघू काहीत ना? नाही, तू एक काम कर, त्याला फोन कर आणि धमकाव. त्याला म्हणावं 10 मिनिटात ये, मी आलोच थोडा वेळ. फोन कर त्याला. चालेल. हे काय ग, लय मस्त आले काय? का त्रास देते अक्षय भाऊला? तुम्ही कोण? आणि त्या अक्षराला स्वतःला येत नव्हतं का घाबरला मला तो? जास्त तोंड वाजतंय तुझं. तो तोंड बंद करायला 1 मिनिट पण नाही लागणार आम्हाला. हीच तुमची मर्दानगी आणि त्या अक्षयची पण. एकट्या पोरीला त्रास देत आहे. तुला मर्दानगी बघायची लय हौस आहे ना? चल दाखवतोच. मया स्टेप नाही गाडीत. काय गाडी काढ.
साहेब नेमका माघारी येताना माझ्या गाडीचा टायर पंक्चर झाला म्हणून मला येळ लागला. बघितलं तर सायलीचे मिस कॉल होती फोनवर. तिला परत कॉल करायला गेलो पण तिने कॉल उचलला नाही. आणि साहेब तिथे जाऊन बघितलं तर सायली नव्हती. साहेब आम्ही तिला शोधण्याचा लय प्रयत्न केला पण आम्हाला नाही भेटलं पटकन तर मी असं काहीतरी वाटलं. अरे पण सायली कुठे गेली? कुठं म्हणजे असेल रे ती. चल बघू पुढे. जा तिकडे बघ. फोन लावतो. मया ए मया अरे सायलीचा फोन. सायलीचा फोन म्हणजे सायली कुठे आहे? सायली कुठे आहे? काय झालं सायली? सायली तुझ्यामुळं फक्त तुझ्यामुळे माझी ही अवस्था झाली. तुझं ऐकायलाच नाही पाहिजे होतं. काय झालं सायली? अरे मुडच्या, अरे काय काय करून बसलास? अरे कुठल्या जन्माचे पांग फेडतोस रे? हा कुठल्या जन्माचे पांग फेडतोय? अरे स्वतःच्या बहिणीचा जीव घेतला तू, लाज नाही वाटत तुला? अरे तोंड खाणे उचकटलास, खाणे उचकटलास. अरे स्वतः का नाही जीव दिला? जीव का नाही दिला? जा. आहे आता जीव द्यायचा नाहीये, आता जीव घ्यायचा आहे. त्या अक्षय घोलपचा. ए हिरो, तुझी हिरोगिरी ना बंद कर, नाही तर हात घेऊन अशा ठिकाणी मारीन आणि असा सुजवीन ना की आयुष्यभर बसता उठता माझी आठवण येईल. सर आपला संशय खरा ठरला. सायलीवर बलात्कार झालाय, पण कोणी एकाने नाही तर दोघांनी मिळून केलं. सर याचा अर्थ अक्षय बरोबर अजून कोणीतरी एक असणार. नायकोडी, त्या अक्षयला भेटायची वेळ झाली आहे. चला. अक्षय, आम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहेत. तेव्हा आता सायली शिंदे आणि तुझा काय संबंध होता हे तूच सांगणार आहेस की? हे बघा साहेब, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. कोण ही सायली? आम्हाला तर माहितही नाही. नाही, बरोबर आहे तुमचं. तुम्हाला माहित नाहीये, पण याला चांगलीच माहिती आहे. काय अक्षय, बोल. येतो ना, तू बोल. काय रे, काय चाललंय तुझं? का टाळतोयस मला? माझे फोन्स घेत नाहीस, माझ्या मेसेजचा रिप्लाय देत. ए कशाला डोकं खातेस? तुझा आणि माझा काहीच संबंध नाही, कळलं ना? उगाच मागे लागायचा प्रयत्न करू नको. चल फट. हा रे, बरोबर. हलकटा, जेव्हा मजा मारायची होती तेव्हा नाही सुचली तुला ही अक्कल? आता आली भाई. अक्षय, मला गरज आहे रे तुझी. मी प्रेग्नेंट आहे अक्षय. काय? काय नवीन लफडा? कशावरून हे मूल माझंच आहे? कशावरून तू कुठं शेण खाल्लं नसशील? सगळीकडे तोंड मारून आल्यावर आता माझ्या गळ्यात पडायचा प्रयत्न करतेस? हा, प्रयत्न पण करायचा नाही, कळलं ना? अरे कुत्रा, तुला लाज नाही वाटत?
किती घेतलं बघ ना. हो, आणि ते संपलं ना तेच महत्व माझ्यासाठी. अरे वा अक्षय, लग्न ठरलंय, सांगितलं नाहीस तुम्हाला? अभिनंदन अभिनंदन. थँक्यू. अगं ते सांगणारच होतो मी तुला. ऐक ना श्वेता, तू पुढे जा, चहा टाक, मी आलो. हो. हा काय फालतूपणा लावलाय सायली? आता मी पण बघते तू कसं लग्न करतोस ते. मला फसवणं इतकं सोपं वाटलं तुला? पचतावशील. तुला काय वाटलं आता मी श्वेतासमोर काय बोलले नाही म्हणजे परत ती माझ्या समोर आल्यानंतर मी शांत बसेल? सांभाळून राहायचं. आता जर पुन्हा मला कॉल करायचा प्रयत्न केलास ना, जीव घ्याय ना मी तुझा. हा. अरे जर रे तू काय माझा जीव घेशील? आता मी स्वतःला असं संपवेन म्हणजे जसं तुला अडकवेल ना, आयुष्य सडेल तुझं. लक्षात ठेव. आणि म्हणूनच तू तुझ्यासारख्या एखाद्या फालतू मित्राला बरोबर घेऊन तिकडे गेलास, तिच्यावरती रेप केलास आणि तिला मारलंस, बरोबर ना? नाही. आणि आता कळलं सायली कोण होती ते, आणि तुमच्या मुलाचे आणि तिचे काय संबंध होते ते? साहेब माझ्यावर विश्वास ठेवा. अहो मी काही केलेलं नाहीये. अहो मी घरीच होतो. मी त्या दिवशी कुठे गेलोय नाही. आई सांग ना. होय साहेब, तो घरीच होता. ते कळेलच आता. पुढच्या तपासासाठी आता तुला सिमेन्स द्यावे लागतील आणि तेवढ्याकरता तुला आमच्याबरोबर यावं लागेल. चल. पण साहेब, हे बघा, आम्हाला आमच्या मार्गाने काम करू देत, नाहीतर आमच्याकडे वेगळे मार्ग पण आहेत त्याला घेऊन जायचे. आई, अक्षयला पोलिसांनी अटक केली, पण त्यांच्याकडे सबळ पुरावा नसल्यानं कोर्टात अक्षयला जामीन मिळाला आणि 2 दिवसांनी माझ्या बहिणीची अब्रू लुटून तिला जीवे भावनेत ते मोकाट फिरतोय. जीव जाईल ना. सोड रे. अरे भाई नको याला पडत पडू. सोड रे. काय रे हिरो, हा? तुला सांगितलं होतं ना हिरोगिरी करायची नाही म्हणून. मग कशाला अक्षयला मारायला गेलं रे? साहेब, तुम्ही ना मला फासावर लटकवला तरी चालेल, पण या हरामखोराला सोडणार नाही मी. याच्यामुळे माझ्या बहिणीला अबॉर्शन करायला लागलंय. स्वतःच्या बहिणीचे धंदे माझ्यावर कशाला लागतो रे? आहे का ती धड? तिने कुठे जाऊन तोंड मारलं असेल तिला जाऊन विचार ना. हे गप. तुला म्हटलं ना गप बस म्हणून. हा? साहेब, तुमच्या समोर सांगतो मी मेलो तरी चालेल. या हरामखोराला जित्ता सोडणार नाही मी. सोडणार नाही मी तुला. या लफड्याचं कोर्टात निकाल लागेपर्यंत हे लग्न इसरायचं. पण उमेशराव, हो हे भावड्या, एक गोष्ट नीट लक्षात ठेवायची. यात तुझा काही बी संबंध असेल ना, तर लग्नाच्या होमाच्या ऐवजी तुझ्या चितेचा दूर निघल. आणि हे मी करू शकतो. कळलं ना? सर, सीमन रिपोर्ट आले, पण अक्षयच्या सीमन बरोबर हे रिपोर्ट मॅच होत नाहीये. कदाचित अक्षय खरं बोलत असावा, पण सर एक गोष्ट अशी कळली आहे,
अक्षयच्या कॉल रेकॉर्ड्सवरनं कळतंय की गेले काही दिवस अक्षय राजू आणि सोपान या दोघांच्या कायम संपर्कात होता. राजू आणि सोपान हे दोघे कोण आहेत? सर, रेकॉर्ड्सवरनं कळलंय की हे दोघे हिस्ट्री शीटर आहेत. गेले काही दिवस हा अक्षय त्यांच्याशी संपर्कात होता. म्हणजे ज्या ज्या वेळेला त्याने सायलीला फोन केलाय त्याच्यानंतर लगेचच या दोघांपैकी कोणाला तरी त्याने फोन केला. म्हणजे ही शक्यता आहेच की अक्षयने या दोघांना कामाला लावलंय. हे दोघे तेच गुंडे आहेत अक्षयने ज्यांना हायर केलंय सायलीचा काटा काढण्यासाठी. अक्षय, ए अक्षय, दार उघड बेटा. अक्षय, अक्षय, दार उघड. अक्षय. एक मिनिट, काय झालं? साहेब, तासभर झाला दरवाजा वाजवतोय, पण हा अक्षय दरवाजाच उघडत नाही. आणि फोनही लावून बघितला, बेल वाजते पण उचलत नाहीये. एक मिनिट, तुम्ही बाजूला व्हा. रिकामे नाही कोणी बघा. अक्षय, तुम्ही इकडे थांबा, कोणी पुढे येऊ नका. चला. अक्षय, माझा अक्षय, अहो काय झालंय? रिकामे एक काम करा, या खोलीतील प्रत्येक गोष्ट नीट तपासा. काही सुट्टा कामा नाही. हो सर. रिकामे सर, एव्हिडन्स बॅगमध्ये हा फ्लॉवर पॉट घ्या आणि फॉरेन्सिकला पाठवा. हो सर. आता परिस्थितीनं फार वेगळं वळण घेतलं होतं. कदाचित अक्षयच्या हातून घडलेल्या गुन्ह्याची शिक्षा त्याला मिळाली होती का, की जसं दिसतंय त्यापेक्षा सत्य काहीतरी वेगळंच होतं. बोल, अक्षयला का मारलंस? साहेब, विश्वास ठेवा माझ्यावर. मी नाही मारलंय त्याला. असा नाही बोलणार तू. जर तू त्याला मारलं नाहीस तर मग तुझं फोन लोकेशन त्याच वेळी त्याच एरियात कसं दाखवतं? आम्ही येण्याच्या अर्ध्या तास आधी तू तिथून निघून गेला होतास. एक तर तू धमकी दिली होतीस त्याला, दगड उचलला होतास ना मारायला. साहेब, साहेब, त्या रागाच्या भरात बोललो होतो मी. आणि तसं पण त्याच्या घराजवळ मला काम होतं म्हणून मी तिकडे गेलो होतो. म्हणजे त्याच वेळी त्याच ठिकाणी काम होतं तुझं. रिकामे फोडा यार. खरं बोलेपर्यंत फोडा. नायकोडी, उमेशची कुंडली काढ. कदाचित अक्षय आणि सायलीच्या खुनाचा गुन्हेगार पोलिसांच्या समोरच होता, पण तो त्यांना चकवा देण्यामध्ये यशस्वी होत होता. असा कुठला चकवा पोलिसांच्या समोर येणार होता? असं काय घडणार होतं आता? उमेश, अक्षयला का मारलंस? मी नाही मारलं त्याला. नायकोडी, याला आठवत नाही बहुतेक. आठवेल सर. नको 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 नको. बोल ना मग. हे बघा, म्या नाही मारलं त्याला. हे आपल्या स्वतःच्या कर्माने मेला असेल. आणि मारायचंच असताना तर त्याला मारून स्वतः इकडं आलो असतो तुमच्या दारामध्ये. म्या इथं नव्हतोच, मुंबईला होतो कंपनीच्या कामासाठी. पाहिजे असेल तर चौकशी करा. आम्हाला आमचं काम शिकवायचं नाही, कळलं? सर, अक्षयचा खून झाला त्यावेळेला उमेशच्या मोबाईलचं लोकेशन हे मुंबई दाखवते. पोचलेला आहे तो. त्याला स्वतःला ही रिस्क घ्यायची काय गरज आहे? कशावरून त्याने अक्षयची सुपारी दिली नसेल? म्हणजे ज्या अर्थी अक्षयला त्याच्या घरात त्याच्या बेडरूम मध्ये मारण्यात आलंय, त्या अर्थी मारणारी व्यक्ती ही त्याच्या ओळखीची असणार. आता एरवी अशा अनोळखी व्यक्तीला आपल्या घरात, खास करून बेडरूम मध्ये, कोण कशासाठी घेईल? बरं नायकोडी, त्या राजू आणि सोपानची चौकशी केली? हो सर, आपली टीम. सर एक मिनिट. हॅलो, काय?
चला. नायकोडी, खून होऊन जास्त वेळ झालेला नाहीये. रिकामे सर, आजूबाजूला काय सापडतं का बघा. हो सर. मर्डर वेपन नायकोडी, हाच दगड डोक्यात घालून खून झालाय. एक काम करा, फॉरेन्सिकला पाठवून द्या आणि बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवा. हॅलो. आता मात्र ही केस पोलिसांची डोकेदुखी बनत चालली होती. एकामागोमाग एक खून घडत होते, पण गुन्हेगार मात्र पोलिसांच्या हाती काही केल्या सापडत नव्हता. अशा परिस्थितीमध्ये पोलिसांचा संशय महेशवरच जास्त होता, कारण खुनाचा हेतू त्याच्याकडे होता. सायली, अक्षय, राजू आणि सोपान. जर महेशने खरंच अक्षय, राजू आणि सोपान यांचा खून केला असेल तर त्याला सायलीचा खून करण्याचं काय कारण होतं? खरंच महेश खुनी होता का, की हे सगळं दुसरंच कोणीतरी घडवून आणत होता? सर, फिंगरप्रिंटचे रिपोर्ट आलेत. सर, तिन्ही ठिकाणी जे मर्डर वेपन्स वापरले गेलेले आहेत त्याच्यावर एकाच माणसाचे फिंगरप्रिंट्स. सर, थोडा वेळ जर का आपण असं मानलं की अक्षय आणि त्या 2 गुंडांना महेशने संपवलं, पण मग एक प्रश्न उभा राहतो की महेश सायलीला का संपवेल? नायकोडी, ऑनर किलिंगचा तर भाग नसेल. आपल्याला ही शक्यता पण तपासायला हवी. त्या महेशला उचलायला लागेल. हे बघ, तू खरं बोलतोस का खोटं हे सगळं तुझ्या फिंगरप्रिंट्सचे रिपोर्ट आल्यानंतरच कळेल. कळलं? रिकामे सर, यायला. हॅलो. हां सर, एक मिनिट. सर, फिंगरप्रिंटचे रिपोर्ट आलेत, पण महेशच्या फिंगरप्रिंटशी ते मॅच होत नाहीये. याचा अर्थ कोणीतरी दुसरा माणूस असणार. बरं महेश, तू तुझ्या युनियनच्या ऑफिसमध्ये होतास, म्हणजे गावात. हो. तर मग तुझ्या गाडीला हा चिखल कुठून लागला? हो साहेब, मी गाडी घेऊनच गेलो नव्हतो. गाडी तर बाबा घेऊन गेले होते. अरे साहेब, तुम्ही यांना का घेऊन चालले? साहेब नाही, साहेब मारू. साहेब थांबा, थांबा साहेब, थांबा थांबा, सांगतो सांगतो साहेब, सगळं सांगतो. त्या दिवशी मी सायली आणि महेशचं बोलणं ऐकलं होतं. आता मी जे सांगतो ते करायचं. त्याला फोन करायचा आणि उद्या सकाळी 10 वाजता सोमेश्वर मंदिराच्या मागे जी आमराई आहे ना, तिथं बोलवून घ्यायचं. उद्या सकाळी 10 वाजता सोमेश्वर मंदिराच्या मागे जी आमराई आहे ना, तिथं येऊन मला भेटायचं. आणि जर तू नाही आलास ना, तर मी पण बघते त्या श्वेताबरोबर तुझं लग्न कसं होतं ते. नंतर मी त्यांचा पाठलाग केला. ते सोमेश्वराचं देऊळ आहे ना, त्याच्या मागच्या आमराईजवळ
त्या महेशने सायलीला सोडलं. दादा त्या झाडाखाली आम्ही भेटायचो. ठीक आहे, आता तो इथंच थांब, आम्ही जरा जाऊन येतो. महेश निघून गेल्यानंतर सायलीची आणि माझी चुकामूक झाली. पण थोड्या वेळानंतर मी सायलीला आणि महेशला बोलताना पाहिलं. तुझ्यामुळे फक्त तुझ्यामुळं आज माझी अशी अवस्था झाली. तुझं ऐकायलाच नाही पाहिजे होतं. माझं आयुष्य बरोबर. पण जेव्हा मी सायलीला भेटलो तेव्हा सगळं संपलं होतं. या पोरीनं माझ्या घराण्याची आबरू येशीला टांगली. त्याच रागात मी तिला सायली, बाबा माझं चुकलं बाबा. दादाच्या नादाला लागले आणि माझं आयुष्यच खराब झालं बाबा. मी चुकले बाबा, मी चुकले. बाबा मला माफ करा बाबा. बाबा साहेब, ज्याच्यामुळं हे सगळं घडलं तो अक्षय सुखासुखी कसा जगू शकतो? लायकीच नाही त्याची जगायची. म्हणून मी त्याच्या घरी जाऊन त्याला संपवला. ज्या दोन पोरांनी माझ्या पोरीची आबरू लुटली त्या दोघांना मी दारू पाजली, लय दारू पाजली आणि त्यांच्या डोक्यात दगड घातला आणि मारून टाकलं त्यांना. ज्यांनी माझ्या पोरीचं आयुष्य संपवलं, माझी आबरू येशीला टांगली, त्यांना जगायचा अधिकार कोणी दिला? गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी आपला कायदा समर्थ आहे. त्यांना मारण्याचा अधिकार तुला कोणी दिला? नाही कोणी. यायला मोह आणि राग या दोन गोष्टी माणसाला घेऊनच बुडतात. सायलीने जर वेळीच पोलिसांची मदत घेतली असती तर हे दुर्दैव तिच्या वाट्याला आलंच नसतं. पण यातून तुम्ही शिका, धडा घ्या, वेळीच सावध व्हा आणि गरज पडल्यास पोलिसांची मदत घ्यायला अजिबात घाबरू नका. मी अभिजित खांडकेकर आता तुमची रजा घेतो. पुन्हा भेटूया नवीन भागात नवीन केससह. तोपर्यंत तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची काळजी घ्या. बाहेर पडताना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर नक्की करा. पाहत रहा क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. जय हिंद, जय महाराष्ट्र.